भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विवेक बुद्धीने पार पाडेल व सतत विवेक बुद्धीने पार पाडेल। मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। 13 तारखेला नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सव होणार आहे। मात्र त्याआधी जे आहे खासदार सांस्कृतिक महोत्सव कार्यालयाच्या समोर जे आहे महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। अवघ्या थोड्या वेळात देवेंद्र फडणवीस जे आहे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे आणि त्यापूर्वी जे आहे नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या पूर्वी जे आहे महोत्सव सुरू झालेला आहे। खरं तर सर्वांना अपेक्षा होती ते पुन्हा येणार, त्यांनी सुद्धा म्हटलं होतं ते पुन्हा येणार आणि ते पुन्हा आलेत। काय भावना आहे तुमच्या? अत्यंत आनंदाचा हा क्षण आहे। मागच्या 5 वर्षात ज्या व्यक्तीला उद्धव ठाकरेंच्या हट्टीपणामुळे आणि परावृत्त व्हावं लागलं, ज्यांचा अधिकार असतानाही मुख्यमंत्री पदाची शपथ 2019ला त्यांना घेता आली नाही, आज तो संकल्प माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी पूर्ण केला आहे आणि हा नागपूरच्या मातीत खेळलेला मुलगा पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याचं आज ते शपथविधी करता तयार झालेले आहेत। आम्हाला अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा हा क्षण आहे। खरं तर नक्कीच नागपूर पुत्र आहे, विदर्भाचे पुत्र आहे आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। काय भावना आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी येताच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे, काय भावना आहे तुमची? भावना काय, पूर्ण नागपूरमध्ये जल्लोत्सव सुरू आहे आणि सर्वांचं असं आहे की आमचे जे मातीचे सुपुत्र आहे देवेंद्रजी झाले यांना सर्वांना पूर्ण शहरात असा वाटत आहे की दिवाळी दसरा जसा सणचा असा वाटत आहे। चौकात चौकात फटाके फोडणार आहे, लोक मिठाई खाणार आहे, आता एक सणसारखा उत्सव नागपूरमध्ये पूर्ण साजरा होणार आहे। काय वाटतं, ही तिघाडीची सत्ता पुन्हा येणार आहे, पुन्हा आली आहे, कसा विकास नागपूरचा आणि महाराष्ट्र? विकास तो झाला आहे, विकास पुरुष गडकरी साहेब आहे, देवेंद्रजी आहे, विकास तो होणार आहे आणि जे आमची अपेक्षा होती त्याप्रमाणे जास्त विकास होणार आहे देवेंद्रजी आलेत। काय वाटतं, लाडक्या बहिणींनी बहुमताने विजय केलेला आहे आणि पुन्हा जो आहे देवेंद्र फडणवीस जे आहे पुन्हा आलेले आहे, विकास तर होणारच, मात्र नागपूरकरांसाठी काय स्पेशल राहील? काय लाडका बहीण लाडके भाऊ सर्वांनी त्यांना साथ दिलेला आहे आणि देवेंद्रजीचा साथ सर्वांच्याकडे राहणार आहे असं आम्हाला वाटते। नक्कीच, तर हा खरं तर लाडक्या बहिणीचा खूप मोठा सपोर्ट आहे। काय वाटतं, हा विजय जो झालेला आहे लाडकी बहीण योजनेमुळे? गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने शिंदेच्या नेतृत्वामध्ये जे सरकार चालवलं त्याच्यामध्ये ज्या विविध विकासाच्या योजना त्यांनी या ठिकाणी आणल्या त्याचाही विजय आहे त्याचा खरा। आणि लाडकी बहिणीने त्याच्यामध्ये भर टाकली आहे। आता लाडका भाऊ, लाडका शेतकरी आणि लाडके युवक हेही त्याच्यामध्ये ॲड होणार आहे। आणि 2019मध्ये ज्याप्रमाणे दगाफटका झाला उद्धव ठाकरेंकडून आणि त्यानंतर 2.5 वर्ष जे ह्या राज्याचा विकास थांबला होता, तो विकास खऱ्या अर्थाने मागच्या 2.5 वर्षामध्ये शिंदे साहेबांच्या माध्यमातून, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि अजित पवारांच्या माध्यमातून झाला। आता त्याला बदल झालेला आहे, थोडा उलट झाला आहे। शिंदे साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि फडणवीस आमच्या नागपुरात वाढलेले राहिलेले आणि नागपुरातून 6व्यांदा निवडून आलेले आमचे नेते देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री होत आहेत। निश्चितपणे याचा अभिमान आणि आनंद नागपूरकरांना आहे आणि ह्या महाराष्ट्राचा विकास त्याची घोडदौड ही निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये होईल आणि हे तिन्ही पक्षाचं सरकार, हे महायुतीचं सरकार 5 वर्षापर्यंत ह्या महाराष्ट्राला 1 नंबरवर नेईल एवढा विश्वास। कालपर्यंत शंका होती की एकनाथ शिंदे जे आहे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील की नाही, आता ते कुठेतरी तयार झाले आहे असं सांगण्यात आहे, काय वाटतं तुम्हाला? तो अंतर्गत भाग त्यांचा होता, तसा काही त्यांची नाराजी नव्हती, पण काही अंतर्गत घडामोडी ज्या घडल्या त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला थांबवून ठेवलं होतं आणि त्यांनी आधीच स्वीकारलं। त्यांनी आधीच 27 तारखेच्या बैठकीमध्ये सांगितलं होतं
दिल्लीला की तुम्ही जो निर्णय घ्याल मोदीजी आणि शहा साहेब तो निर्णय मला मान्य राहील. आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये त्यांची कुठलीही नाराजी नव्हती, अंतर्गत विषय होते त्याच्यामुळे ते थांबले होते. किती मोठी अभिमानाची गोष्ट वाटते आपल्या नागपूरचे पुत्र मुख्यमंत्री बनताय तिसऱ्यांदा. अतिशय मोठा अभिमान आहे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनून हॅट्रिक करणं, आणि हा महाराष्ट्राच्या इतिहासातला फार मोठा क्षण आहे. आणि आज आमच्यासाठी ही दिवाळी आहे. भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो मॅन्डेट मिळालेला आहे भारतीय जनता पार्टीला की 149 उमेदवारांमधून 132 निवडून येणं हा फार मोठा मॅन्डेट. हा कधी काँग्रेसलाही जमला नाही, एवढा मोठा मॅन्डेट आम्हाला मिळालेला आहे. आणि त्याचं श्रेय खऱ्या अर्थाने माननीय देवेंद्रजी फडणवीस, नितीनजी गडकरी, माननीय नरेंद्रजी मोदी, शहासाहेब या सर्वांना त्याचं श्रेय आहे. त्याच्यामध्ये शिंदेसाहेब आणि अजित पवार यांनी सुद्धा खांद्याला खांदा लावून या निवडणुकीमध्ये सर्व पक्षांसाठी काम केलं. कुठेही चढाओढ न करता सर्वांना निवडून देण्यासाठी सर्वांनी काम केलं आणि त्याचा हा मोठा विजय आहे. अगदी थोड्याच वेळात शपथविधीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले आहेत. शपथविधी जो आहे तो पार पडला. मोठमोठे नेते, दिग्गज कलाकार आणि व्यापारी वर्ग आझाद मैदानावर उपस्थित होता. आणि आपण नागपुरातही बघू शकतो LDDच्या माध्यमातून जे आहे थेट प्रक्षेपण करण्यात आलेले आहे. आपण यांच्यासोबत बोलणार आहोत. कसं वाटतंय नागपूरचा पुत्र मुख्यमंत्री बनला पुन्हा एकदा? नागपूरचा मुख्यमंत्री हा नागपूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि देवेंद्रजी झाले त्याच्यामुळे पूर्ण नागपूरकर फार उत्साहात आहे आणि आनंदात आहे. काय वाटतं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री? नक्कीच हा एक खूप आनंदाचा उत्सव आहे आणि सर्व एकमेकांना गोड भरून गोड करत आहे. मागे बघू शकता आपण मोठा उत्साह आहे. हा जो आहे ऐतिहासिक सण जो आहे महायुतीकडून जो आहे सेलिब्रेट करण्यात येत आहे. आपण बोलणार आहोत. कसं वाटतंय पुन्हा एकदा महायुतीची सरकार बसते? आमच्या नागपूरचा पुत्र म्हणजे आमच्या कार्यकर्त्यामधला आमचा अभिमान आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आणि स्वाभिमान आहे की आमच्या नागपूरचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल. काय वाटतं की ही जी सरकार आहे महाराष्ट्राला पुन्हा विकासाच्या वेगाने विकास होईल का? 100% वेगानं होईल. जे आज नागपूर शहर 10 वर्षात ज्या पद्धतीनं दुरुस्त झालेलं आहे त्याच्या अजून एक या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आणि पूर्ण वेळेत हा 5 वर्ष हा पूर्ण कार्यकाळ टिकेल. काय वाटतं महाराष्ट्राचा विकास कशा पद्धतीने होईल या महायुतीच्या सरकारमध्ये? यावेळेस महाराष्ट्रामध्ये खूप चांगला विकास होणार आहे. कारण की ज्या प्रकारे मागे बघितलं असेल तुम्ही 2.5 वर्षात जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं शासन होतं तेव्हा भरपूरचं नुकसान झालं होतं. नागपूरचे भरपूरचे कामं रखडलेले होते. पण यावेळेस जेव्हा भाऊ हे आमचे मुख्यमंत्री झालेले आहेत नागपूरचा सोबत महाराष्ट्राचा संपूर्ण विकास होणार आहे. कसा उत्साह आहे? आज पुन्हा एकदा महायुतीची सरकार बसली आहे. नागपूरचे पुत्र मुख्यमंत्री झाले तिसऱ्यांदा. आम्हाला आनंद आहे. आमच्या नागपूरचे मुख्यमंत्री झाले आणि ही आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. आणि ही नागपूरचा मुख्यमंत्री झाल्या कारणाने जे नागपूरचा विकास नितीनजी गडकरी आणि देवेंद्र फडणवीसजी जे दोघंही मिळून जे करतात याचा आम्हाला अनेक फायदे होणार आहे. कसा महाराष्ट्राचा विकास होईल? अख्ख्या महाराष्ट्राचा विकास. काय भावना आहे, काय उत्साह आहे? आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालेले आहे, महायुतीचं सरकार बसलं. आपण प्रत्यक्ष या ठिकाणी आनंदोत्सव बघत आहे. आज या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 13 कोटी महाराष्ट्र जनतेच्या साक्षीने मुख्यमंत्री पदाची ज्यांनी शपथ घेतली असे देवेंद्र सरिता काकू गंगाधररावजी फडणवीस यांच्यावर आम्हाला अत्यंत अभिमान आहे. काय वाटतंय तुम्हाला? काय भावना? मी पुन्हा येईन. उठो जवानों करके दिखाओ, कहने के दिन गए. ऐसे हमारे आदरणीय देवेंद्र जी फडणवीस उन्होंने करके दिखाया. फिर से उन्होंने महाराष्ट्र के मुख्यमंत्री बन के पूरे महाराष्ट्र को जनता के आनंद के उत्सव में आज पूरी जनता आनंद उत्सव मना रही है. शाश्वती आहे एवढ्या जोशाने विकास होईल अशी? बिलकुल निश्चित रूपाचं एक अभ्यासू प्रवृत्तीचे नेतृत्व देवेंद्र फडणवीसांचे आहे. यांनी महानगरपालिकेपासून आपल्या मुख्यमंत्र्यापर्यंत हा प्रवास केलेला आहे. काय वाटतं पुन्हा एकदा ते म्हटले होते मी येईल आणि पुन्हा आले. काय भावना आहे?
महाराष्ट्राचे गौरव आमचे मोठे बंधू देवेंद्र जी और नागपुर शहर की शान देवेंद्र फडणवीस जी को हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और उनका इस्तेमाल करते हैं कि ऐसी वो कामयाबी की सीढ़ियों पे चढ़ते रहे और आगे बढ़ते रहे और हमारे नागपुर शहर की शान को जिंदा रहे। काय वाटतंय, हा जो विजय आहे हा लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे का? हाँ, लाडली बहन की वजह से देवेंद्र फडणवीस और आगे बढ़े और हमें बहुत खुशी है, हमारे नागपुर से बने हैं तो हमें बहुत बहुत खुशी है। काय वाटतं, विकास कसा होईल? विकास तो बहुत कर रहे हैं और आगे भी करेंगे, हमें इतना बहुत यकीन है। कशा भावना आहे तुमच्या? चांगला भाऊच आहे। काय वाटतं दादा तुम्हाला, आज पुन्हा एकदा महायुतीचं सरकार बसलं? 2 दिवसापर्यंत कुठेतरी एकनाथ शिंदे यांची नाराजगी दिसत होती, मात्र आज उठून नाही, कसं आहे की महायुतीची सरकार बसतं का जल्लोष आहे, तिन्ही नेते खूप चांगले आहेत आणि काम करणारे नेते आहेत आणि सक्षम आहेत ते, आणि खूप खुशीचा लहर आहे ना नागपूरमध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, आणि खूप चांगलं होत आहे। हा जो विजय आहे हा लाडक्या बहिणींचा दिलेला आशीर्वाद आहे? हो, सर्व गोष्टीचा आशीर्वाद आहे, असं काही नाही आहे। नक्कीच की आपण तर आपल्यासोबत दादाही बोलणार आहे। काय सांगाल, आज महायुतीचं सरकार बसलं, नागपूरचा पुत्र पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाला? देखिए, जो देवेंद्र सर की जो मेहनत है उसको तो बिल्कुल बोलना नहीं बता सकते आप। हमको इतनी अपार खुशी है, इतनी अपार खुशी है कि हम शब्दों में बयान नहीं कर सकते। हमारे लाडले मुख्यमंत्री हम तो नागपुर से हैं और हमारे नागपुर के यशस्वी विधायक हमारे मुख्यमंत्री आज नरेंद्र भाऊ आज मुख्यमंत्री पद की शपथ लिया है उन्होंने। इससे आनंद की और इससे खुशी की बात नहीं है। हमारे महाराष्ट्र का और विकास होगा, सर्वांगीण विकास होगा, सबको साथ लेके चलेंगे, बस यही है। और आज बहुत खुशी का दिन है हमारे लिए, बहुत बहुत खुशी का दिन है। धन्यवाद। खरं तर इथे दिवाळीसारखा उत्सव बघायला मिळतोय। आज पुन्हा एकदा नागपूरचा पुत्र तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेला आहे। काय अपेक्षा आहे आणि काय भावना आहे? हमारे लाडले मुख्यमंत्री देवेंद्र जी बहुत अनुभवशील है। उन्होंने अपना जीवन का कार्यकाल एक नगर सेवक से शुरू कर वे महापौर बने, महापौर बनने के बाद वो आमदार बने, आमदार बनने के बाद वो तीसरी बार मुख्यमंत्री बन रहे हैं। हमें उन पर पूरा विश्वास है कि वो पूरे विदर्भ का, साथ में महाराष्ट्र का बहुत अच्छे से ध्यान रखेंगे और कर्तव्य को पूरा निभाएंगे। जो वादा उन्होंने 13 करोड़ जनता से किया है उसको वो 100% करेंगे। और उनकी वो जो बात मी पुन्हा येईन ते आले आहे, ते आल्यानंतर काय करणार हे सर्वांना लवकरच कळणार आहे। और उनकी वो सारी बात जो बहुत अच्छी लगती है, जो बहुत दिन से वायरल हो रही है, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ फिर लौट के आऊँगा, और वो लौट के आ गए हैं। आज सच में ही भारतीय जनता पार्टी के हर कार्यकर्ता की शक्ल पर जो खुशी दिख रही है, ये सिर्फ देवेंद्र जी मुख्यमंत्री बने इसलिए नहीं है, ये पूरी भारतीय जनता पार्टी को एक वर्चस्व मिला है। और जो 100% अधिकार से हम लोगों ने काम किया है उसका आज फल हमको मिला है। काय अपेक्षा आहे तुमच्या फडणवीसांकडून? फडणवीस साहब से हमारी अपेक्षा इतनी है कि वे विदर्भ का पूरा ध्यान रखेंगे। डबल इंजन की जो सरकार कहा जाता है, केंद्र में भी हमारा राज, हमारे ही नितिन जी, हमारे ही देवेंद्र जी और हमारे ही नरेंद्र जी, ये तीनों मिलकर जो नागपुर का विकास करेंगे। मैं नागपुर का नागरिक हूँ इसलिए नागपुर की बात करूँगा, मैं विदर्भ का नागरिक हूँ इसलिए विदर्भ की बात करूँगा। बहुत विकास होगा। पहले भी हॉस्पिटल आ गए हैं, कॉलेज आ गए हैं, अब जो विकास होगा वो आईटी के रूप में होगा, शिक्षा के रूप में होगा, स्वास्थ्य के रूप में होगा। और हम जो यहाँ नागरिक रहते हैं इनके लिए बहुत योजनाएं आने वाली है और हमको बहुत विश्वास है नितिन जी पर, देवेंद्र जी पर और नरेंद्र जी पर। नागपुर बहुत अप पे जाएगा। खरं तर नागपूरकरांसाठी हा खूप प्राऊड मोमेंट आहे की केंद्रात जे आहे नितीन गडकरी, राज्यात जे आहे फडणवीस। तुम्हाला काय वाटतं, किती प्राऊड फील करतो? मैं तो अपने आप को भाग्यशाली समझता हूँ कि मेरा जन्म विदर्भ की धरती पर नागपुर में हुआ, और इतना भाग्यशाली मानता हूँ कि जहाँ मुझे उन दो नेताओं के हाथ के नीचे काम करने का मौका मिल रहा है जिनकी पूरे विश्व में पहचान है। आज देवेंद्र जी को पूरा विश्व जानता है, नितिन जी को पूरा विश्व जानता है, और ऐसे दोनों नेताओं के कार्यकाल के बीच में हम कार्यकर्ताओं ने काम करने का जो सौभाग्य हमें प्राप्त हुआ है, हम बहुत भाग्यशाली हैं। काय सांगाल दादा, आज तुमच्या नेत्याचा विजय झालेला आहे, महायुतीचा विजय झालेला आहे, पुन्हा एकदा केंद्रात तुमची सरकार आहे, पुन्हा राज्यात बसलेली आहे। आज सगळ्या सामान्य कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गेल्या 5 वर्षापासून मेहनत करत होता, 2019ला सुद्धा आमचं बहुमत आलं होतं महायुती म्हणून
शिवसेना भाजपाचं. परंतु उद्धव ठाकरेंच्या मूर्खपणामुळे जो आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना त्रास झाला 2.5 वर्षाचा, त्याचा सर्व जे काही होतं त्यागाची भूमिका सगळ्यात घेतली होती देवेंद्रजी फडणवीसांनी. आणि आज देवेंद्रजींनी तेव्हा घोषणा केली होती की मी पुन्हा येईन, आणि लोकांनी त्याची खिल्ली उडवली होती की विधानसभेत असो, अनेक ठिकाणी असो, सामाजिक स्तरावर असो, TV चॅनल्सवर. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की जनता अशी असते की जनता देवेंद्रजींच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी राहिली आणि त्यांचं मूळ पुन्हा येईन एवढ्या मोठ्या बहुमताने भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं बहुमत या क्षणी देवेंद्रजींना मिळालं, भारतीय जनता पार्टीला मिळालं. यासाठी सखो आमचे जे मोठे नेते आहेत सन्माननीय नरेंद्रभाई मोदी, अमितभाई शहा, त्याचप्रमाणे नागपूर शहराचे केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी, संपूर्ण महाराष्ट्र भाजपची टीम, भाजपचे कार्यकर्ते आणि या जे काही विजयाचे शिल्पकार सन्माननीय देवेंद्रजी यांचं सर्व ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो आणि सर्व कार्यकर्त्यांना स्पेशली शुभेच्छा देतो. नक्कीच. तर ते म्हटले होते मी पुन्हा येईल, आणि आपण बघू शकतो की ते पुन्हा आले आणि आज पुन्हा त्यांनी जे आहे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलेली आहे. आणि आपण संपूर्ण महाराष्ट्रात जे बघतो भाजपकडून, महायुतीकडून आज जो आहे दिवाळीसारखा उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज नागपुरात देखील ठिकठिकाणी LED लावण्यात आलेले आहे. आपण सध्या आहोत आता खासदार महोत्सवाच्या कार्यालयासमोर, आणि इथे देखील जे आहे LEDच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आलेले आहे. आणि आपण इकडे बघू शकतो की कशा प्रकारे जल्लोष जो आहे इथे साजरे करण्यात येत आहे. पुन्हा एकदा महायुतीचा विजय झाला आणि पुन्हा एकदा महायुतीसाठी जो आहे हा दिवाळीचा पर्व आलेला आहे. आणि इथे मोठ्या प्रमाणात जल्लोष जो आहे सुरू आहे. फटाके फोडून, मिठाई भरून जो आहे आनंद व्यक्त केला जात आहे. काय सांगा मैडम? बहुत खुशी हो रही है, बहुत हर जगह जल्लोष है. आज हम लोग पूरे नागपुरकर बहुत ज़्यादा खुश हैं कि आज ये जो प्रोग्राम हो रहा है, और देवा भाऊ को ऑल द बेस्ट हमें इसके लिए. नक्कीच. तर संपूर्ण नागपूरकरांकडून जे आहे देवा भाऊला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे. आणि बीइंग अ नागपूरकर सगळ्यांना प्राऊड फील होत आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर.